आहे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर तुम्ही म्हणताय सायली नुसती फिरते कोकण इकडे तिकडे, तर आज मी फलटणमध्ये दादाकडे. तर मागे बसलाय तो किट्टू दादा, इकडे बसलाय, ह्याला तर सगळे ओळखतात. तर म्हणते सगळ्यांचा ऑलमोस्ट माझा लाडका सूरज दादा. तर फलटणमध्ये आली आहे, तर सगळ्यांनाच भेटायचं आहे. आता दादाकडे होते इतक्या वेळ, आता सुयश काकाकडे जायचं आहे, तो सुला भेटायचं आहे, तिला थोडंसं खायला प्यायला घ्यायचं आहे. मग तिकडे जाऊन चित्र आत्या सगळे ते पण वाट बघतात ते माझी किती वेळची, की कधी येते कधी येते कधी येते. सो चला पटकन जाऊयात घरी आणि बघूयात त्यांचे काय रिॲक्शन येतात. आता तो सुला छानशी अशी मिठाई घेतलेली, तिच्या आवडीचे चॉकलेट वगैरे घेतले. आता निघालो. सुरेश काकाच्या ऑलमोस्ट फोनवर फोन येत होते, कुठे सायली तू किती वेळ झाला येतेस. चला पटकन जाते, पटकन भेटते तो सुला. ती पण खूप एक्सायटेड आहे मला भेटण्यासाठी आणि मी पण खूप एक्सायटेड आहे तिला भेटण्यासाठी. आणि मी खूप वर्षांनी फलटणला आली आहे, त्याच्यामुळे आता आणखीन खुश आहे. कारण की इकडे मी फलटणला जेव्हा छोटी होते त्यावेळेस खूप राहायचे मावशीकडं वगैरे, त्यावेळेस खूप मजा यायची. आता हे सगळं मी मिस करते खूप सारं. पहिलं मी श्रीराम बाजार आहे म्हणजे फलटणमध्ये, तिथं कंटिन्यू आम्ही श्रीराम बाजारमध्ये जायचो. का तर एक गोष्ट, एक बिस्किट घ्यायचं असायचं, आम्ही सगळे 4-5 जणांनी सगळे जायचो की नाही, सगळ्यांनी जायचं आणि पूर्ण श्रीराम बाजार फिरायचं. तिथं बुक्स बघायच्या, परत तिथली नवीन खेळणी बघायची आणि मग म्हणायचं का ना आता हे घ्यायचंय, आम्ही पुढच्या वेळेस ठरवून यायचं की ते घ्यायचंय म्हणून. आणि इथे गोविंद पण खूप फेमस आहे, तर गोविंदचं तर मी घेतच असते. तर चला पटकन जाऊयात. इकडे बघा मी आले सुयश काकाच्या घरी. हे बघा हे आमचं कार्टून. कोण आहे? कोण आहे कार्टून? तोसू आहे ना आमची. तिचं नाव तोशी. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले, आम्ही लाडाने काय म्हणतो, तोसू म्हणतो आहे की नाही, तोसू म्हणतो. तोसू कशी करते, कशी खेळते तोसू? हा अशी खेळती, अशी खेळती. तोसूने चॉकलेट खाल्लं का? इकडे मनाली काकी थांबली, तोसूला खेळत तोसू खाल्लं चॉकलेट. अय तोसू ना, तिच्याच खेळायचं नाद देते. हा बघा आमची तोसू किती गुडगले. ए तोसू फोन नाही बघू. तोसू किती हसत गोडते आमचं बाळ. आमचं बाळ एवढं गुणाचं आहे की काहीच मला व्हिडिओ करून दिले नाही बाळाने. नुसतं खेळायला लावतंय, मला नुसतं खेळायला लावतंय. दीदीने व्हिडिओच नाही करायचे, सुट्टी घेतली व्हिडिओची. इकडं बघा आपल्या सगळ्यांची लाडकी चित्र आत्या. खूप दिवसांनंतर भेटलं. किरकसालचा जो इव्हेंट झाला त्यावेळेस आत्या होती, त्याच्यानंतर काय भेटलं नाही. ही आजी म्हणजे सुयश काकाची मम्मी आणि ही सुयश काकाची बहीण. तर तुम्हाला सगळ्यांना तर ऑलमोस्ट अर्ध्यांना माहिती आत्या. त्याच्यामुळे इकडे आले. छानसा आम्ही खूप गप्पा मारल्या, पण खूप थोड्या मारल्या कारण की मला निघायचं, खूपच कमी, काहीच नाही मारल्या, मला निघायचंय. त्याच्यामुळे गडबड आहे. बघा तोसूला बघा किती आनंद होता आमच्या तोसूला. कशी करते, अशी करते तोसू. काय म्हणते दिदू? दिदू काय म्हणते आपली? पडली बाग ते आंबे बिंबे काय घ्यायचं असतं. इकडे बघू शकता, हे सुयश काकाच्या घराच्या बाजूची ही बाग आहे. छान आंबे लागलेत मोठे मोठे. इकडे बघा सुयश काकाचं घर. सगळीकडे आंब्याची झाडं लावले. चिक्कूचं पण झाड होतं ना गात्या? हा हे बघा चिक्कूचं झाड. मागच्या सात्या घेऊन आली ना चिक्कू पिशवीवरून. आंबा केवढा मोठा लागलाय. बाय बाय. हो आता सुयश काकाकडून आलो. कसं बसं तिथे आले सगळीकडे. आता मी फलटण मध्ये आले, जसं कळलंय तसे अशी पळापळ चालली माझी. इकडे 5 मिनिटं तोंड टाकव, तिकडे 5 मिनिटं तोंड टाकव. आता फलटणचा भैया म्हणजे विश्वजित भैया मला घ्यायला आलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी छानशी अशी इथे आपण कधी आलतो रे, 2 वर्षापूर्वी आलं असेल, त्यावेळेस आम्ही इथे आलतो ही मँगो बस्तान पिण्यासाठी. आज पुन्हा एकदा आलोय. मी आले ना त्यावेळेस मला आठवत आली होती की नाही का मँगो बस्तानी प्यायची. तर आता मी आले गिरवीच्या मावशीकडे. इतक्या मावशी होत्या, आम्ही जरा गप्पा मारल्या. आता ती कुठे गायब झाली काय माहिती. आता मी चालली आहे.
अंजिराच्या बागेमध्ये. तिकडे जरा अंजिरं घ्यायची आहेत, पुण्याला जायचंय म्हणल्यावर आता अंजिरं बिंजिरं सगळे घ्यायचे आहेत. आज माझे सगळे पाहुणे दर्शन झालेले आहेत तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळ्या. आता वातावरण छान आहे, दिवसभर नको वाटतं, ऊन ऊन होतं पण आता छान झालंय वातावरण एकदम थंडगार. कुठे एवढं नारळ येतं हो का? ही माझी मावशी कशी फिरते बघा रानातून. इकडे सगळी डाळिंबाची बाग आहे, अशा काट्या बांधून ठेवल्यात कारण की ह्या झाडांना खूप सारं फळ लागतं आणि मग ही झाडं वागतात म्हणून सगळीकडे असं डाळिंब लावलंय. केळीची बाग, नारळाची झाडं, इकडे सगळी बाग आहे ती पिक आहेत या भागामध्ये जास्त पाणी असल्यामुळं. इकडे रानात आम्ही अंजीर वगैरे घ्यायला आलोय. सगळीकडे आंबे लागलेत. काय पिकलंय? लागला वे पाड लागलाय त्या आंब्यांना. अरे टोकर आहे भैया. हो मारले की हे बघ, ह्याला टोकर म्हणतात. असं जे चोचबीज मारतात ना पक्षी त्याला टोकर म्हटलं जातं. भैया पण मामाचे किती गोळा करायचं रे. आम्ही मामाकडे राहायचं ना त्यावेळेस आमचा भैयाचा सगळ्यांचा गोंधळ असायचा. जे सकाळी लवकर उठल त्याला आंबे. भैया बघा आंबे गोळा करते सगळे. अंजीर, इथं अंजीर आहे अंजीर. आता आला अंजिराच्या बागेमध्ये. हे बघा भैयाने मला अंजीर काढून दिलं, ताजं सापडलेलं. आता मी हे खाणार आहे. बघा अंजिराची बाग. हे ड्रायफ्रुट्स मध्ये खूप चालतं अंजीर, भयंकर. आणि असं पण लोक खातात, आवडीने खातात. खूप लागलेत, दाखवते तुम्हाला. इकडे बघा अंजीरच अंजीर आहेत. इकडे बघा तो भैया कसा काढतोय, हुडकून काढतोय बिचारा, पुण्याला न्यायचे म्हणून. हे बघा अंजीर असं फोडलंय आणि असं खायचं. कुठल्याही प्रकारची फवारणी नाही औषधांची, त्यामुळे असं आम्ही खाऊ शकतो रानात. माझ्या मागं बघा किती लागलं अंजिराला अंजिरा. आम्ही रानातनं जाऊन आलो आणि पाऊस आला. मावशी म्हणते बघ तुझ्या पायगुणामुळे पाऊस आला. म्हटलं मी जिकडे जाते तिकडे पाऊसच घेऊन जाते. मावशी माझ्यासाठी स्वयंपाक करते. बिचारीची लय गडबड झाली. मी आले आणि मला उद्या लवकर जायचंय कामानिमित्त नेहमीप्रमाणेच. त्याच्यामुळे बिचारीला माझ्यासाठी स्वयंपाक करावा लागला. फटाफटा सगळं आवडावं लागतंय. तरी सुद्धा मावशी म्हणजे आम्ही कधी पण येऊ दे, कधी पण मावशी सगळं आवडीचं बनवून ठेवणार, सगळं आवडीचं करणार. इतक्या वर्ष तर फलटणला जेव्हा राहिलं होती ना मावशी, त्यावेळेस तर मोळला कधी पहिला आम्ही गेलोच नाही. आम्ही मावशीकडं, मावशी मग लगेच पनीर आण, सगळं आण, खायला घाला, असं चालायचं मावशीचं. तिकडं खूप मजा गेली आहे का मावशी आपण. ही माझी सगळ्यात मोठी मावशी आणि छोटी मावशी आहे वाकवीला. आमचे काका आहेत ना बाहेर बसलेत, तिकडे निवांत बसलेत खुर्ची टाकून. पाऊस येतोय ना, छान गारवा झालाय. आज मावशीने छान मेन्यू केला त्यांचा. काय ह्याची भाजी, आपल्या मटकीची भाजी केली, चपाती केली, श्रीखंड आणलंय, अजून काय केलं, वरण भात केलाय, एवढं सगळं केलंय. पण मला टाइमच नाही असं झालंय. तिला बिचारीला खूप वाईट वाटतं. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की माझ्याकडे आलं ना ऍटलिस्ट 1-2 दिवस राहावा तुम्ही आणि मग तुम्हाला कुठं जायचंय तिकडं जावा. पण जाऊ दे, ठीक आहे. मावशीने समजून घेतलं यावेळेस. काय मावशी पुढच्या वेळेस नक्की येणार मावशी, आहे की नाही. मावशीचं चाललंय काम आपलं, पटापटा आवरायचं चाललंय. जायचंय हा ना, सगळीच बारकी ती. अजून काय? हो नाही जाणारच नाही. तिथं पकडच बर. थांब तर नाही. मावशीने दिलं सगळं पिशवी भरून. नीट जा. काका बाय बाय. करते पोहोचले की फोन. बाय.